कुरुळचा हल्लाबोल होता, व्हीसीएन कुरुळचा दबदबा होता, व्हीसीएन कुरुळचा दरारा होता, व्हीसीएन कुरुळची दहशत होती, पण हे सगळं पालटवण्याची क्षमता विनयमध्ये आहे. म्हणूनच क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. हेच तर खरं आहे. शेवटचा चेंडू निर्धाव. यस, हे षटक आवडलं असेल तर जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजे. मेडन ओव्हर येते आजच्या रातली, ती नवी या स्पर्धेतली मेडन ओव्हर आहे, ज्याच्यामध्ये विकेट सुद्धा मिळालेली आहे. विनय पाटील मैदानामध्ये ते करून दाखवतोय. गोटवडे संघाचा कर्णधार, तारणहार, संकटमोचक सारी विशेषणं आज मैदानामध्ये ॲज अ बॉलर म्हणून मी मैदानामध्ये आलोय. ही क्रिकेटमधल्या अतिउच्च दर्जाची कमिटमेंट आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो की बॅटर मैदानामध्ये हिरो असतात, बट बॉलर्स भी कुछ कम नहीं है. आज मैदानामध्ये विनयने दाखवून दिलंय की हा असोसिएशनचा लॉर्ड्स इतका साधा सोपा सरळ पेपर नसणार आहे. या पेपरमध्ये विनय पाटील नावाचा जो काही सिलेबस आहे ना, तो प्रतिस्पर्धी संघाला घायाळ करणार आहे. आणि या वेळेला मैदानामध्ये अक्षरशः धुरंदर निघालाय तो गोलंदाज विनय पाटील. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आपले मित्र अवधूत पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या आणि कुरुळच्या सर्वच मित्रांनी, कुरुळ क्रिकेट क्लबने आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आजची ही दुसरी रात्र आपण मैदानामध्ये अनुभवतोय. पहिल्या रात्री नेक्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला चेंडू यावेळेला डावखुरे गोलंदाज अनुज आलेत आणि त्यांनी सुद्धा हा निर्धाव टाकलाय. आणि आमचे महेंद्र मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी विनयच्या या परफॉर्मन्ससाठी 500 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे आणि आमच्या समालोचकांच्या टीमसाठी सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. सो थँक्यू सो मच. वळतोय मैदानामध्ये अनुज आलेत, पण 7वा चेंडू डॉट आलाय. काय घडतंय काय बिघडतंय याच्यामध्ये जवळजवळ आता आपण पाहतोय ना, ती थोड्या अंशी नजर लागते आता बॉलिंगला. आणि ती नजर आता वाईडच्या स्वरूपाने जेव्हा धाव देऊन गेले तेव्हा कुठंतरी हलकं वाटलं असेल, कुठंतरी एक निश्वास, सुटकेचा निश्वास टाकतोय व्हीसीएन कुरुळ संघ. कारण त्यांना माहिती आहे ही पहिली धाव घेण्यासाठी तब्बल 7 चेंडू वाट पाहावी लागलेली आहे. हेच तर क्रिकेट आहे ना मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला कधी डाव तुझा कधी डाव माझा हे जे काही आपण बोलतो ना, ते वारंवार पाहायला मिळतं. बघा, ज्या फलंदाज आकाश पाटीलने लास्ट मॅचमध्ये लागोपाठ 4 चेंडूमध्ये 4 चौकार लगावले होते, त्या आकाश पाटीलला सुद्धा अनुजचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा खेळता येत नाहीये. आणि का नाही येत आहे, किंवा आपण त्याचं म्हणून योग नाहीये का? बिलकुल नाहीये. त्याच्याकडे स्ट्रोक नाहीये का? बिलकुल नाहीये. सगळं काही आहे, पण वेळ कोणाची चांगली आहे हेच तर वेळेचं गणित आहे, जे अनुज आज मैदानामध्ये दाखवतोय. याही वेळेला आपण पाहतोय आत्ताही चेंडू निर्धाव जाणार आहे. हा या सामन्यातला मित्रांनो 9वा चेंडू आहे आणि 9 चेंडूमध्ये एकही धाव बॅटच्या स्वरूपामध्ये व्हीसीएन कुरुळ संघाची आलेली नाहीये. जी धाव आले ती केवळ एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आले, वाईडच्या स्वरूपामध्ये आले. म्हणजे हा तिखट मारा किती असावा. मला तो पुन्हा एकदा आजच्या तारखेला म्हणजे साधारण 28 मार्च 2007ला दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंकेचा सामना होता आणि त्याच वेळेला लसित मलिंगाने 5 धावा साधारण काहीतरी हव्या होत्या ना त्यांना दक्षिण आफ्रिकेला, आणि त्याने डबल हॅट्रिक घेतली होती. 4 बॉल 4 विकेट आल्या होत्या आणि 4 बॉल 4 विकेट आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या 9 विकेट गेल्या होत्या. तसं काहीसं घडलंय की काय, म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होते असं मी मराठीच्या पेपरमध्ये लिहायचो, काही वेळेला त्याचं ट्रान्सलेशन हिंदीमध्ये सुद्धा करायचो. पण आज मैदानामध्ये तेच तर चित्र पाहायला मिळालं. हा 10वा चेंडू निर्धाव गेलाय. पुढचा चेंडू आता मात्र बॅटच्या स्वरूपात धाव आले. वायडेश मिड विकेटला पहिला गणपती बाप्पा मोरया म्हणत व्हीसीएन कुरुळचा शुभारंभ सुरू झालाय. स्ट्रोक स्ट्रोक अँड स्ट्रोक. आणि तेच आज मैदानामध्ये चित्र पाहायला मिळालं. स्ट्रोक खेळण्याच्या याच्यामध्ये 11व्या चेंडूवरती तो स्ट्रोक आलाय आणि आता 12व्या चेंडूवरती सुद्धा स्ट्रोक पाहायला मिळणार. पण तो चेंडू ट्रॅव्हल होणार का फाईन लेग पर्यंत? यस इट इज. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार.
पहिला सामना निर्वी गावण पुरस्कृत स्मरणिका नौकार आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ असेल दुर्गा ग्रुप पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट्स चौल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल मध्यंतरामध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओव्हर टू संदीप सर. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 धावा आणि हो गुड शॉट. रुपाल सर मैदानामध्ये आले आणि या वेळेला एक पहिला फटका व्हीसीएन कुरुळ संघाच्या बॅट मधून आणखीन आलेला पाहायला मिळाला. दे धक्का घे चक्का. संपूर्ण रायगड जिल्ह्याने, संपूर्ण महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने पाहिलं त्या पीएनपी क्रिकेट स्पर्धेचे मुख्य आयोजक असणारे आणि अर्थातच पीएनपी ग्रुप समूहाचे सर्व असणारे नृपाल शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे अवधूत पाटील मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे आपल्या कुरुळ या नगरीमध्ये. आणि आल्या आल्या आपण पाहतोय की केदार बिर्जेने त्यांना थोडी मानवंदना सुद्धा दिले की आमच्या कुरुळ गावात आपण आलात. व्हीसीएन कुरुळला धावा इथे कमी येत होत्या तेव्हा तुमचा पायगुण आमच्यासाठी चांगला आहे. 2 सीमारेषेच्या बाहेर 2 षटकार भिरकावून केदार बिर्जे म्हणतोय क्रिकेट राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाहीये ना, ते मी दाखवू शकतो. नवीन गोलंदाज धीरज मैदानात आलेत पण आता रन्स आल्यात. अगो टप्प्याचा चेंडू यावेळेला पूल करायचा होता पण शॉर्ट ऑन पूल इतक्या छान पद्धतीने करता येणार नाहीये. केदार बिर्जेला कळलं होतं पण नो मॅन लँडमध्ये तो फटका खेळतोय. गुड सेन्सिबल क्रिकेट ज्याला मित्रांनो आपण म्हणतो ना, ते असंही असू शकतं की इथे छान पद्धतीने फिंगर रोल्स केले होते गोलंदाज धीरजचं. याच्यासाठी कौतुक करावं लागेल कारण 2 षटकार काढल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स लूज होण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसली पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो ना. पण ते मैदानामध्ये कुठे येतं जेव्हा तुम्ही मोठ्या प्रकारे कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट खेळत असता. आणि आज मैदानामध्ये धीरजने ते दाखवलं. एक कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. धीरजचा पुढचा चेंडू यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळला जातोय. केदार बिर्जे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत पण सेन्सिबल क्रिकेट आपण बॅटरकडूनच अभिप्रेत करावं का, तर बिलकुल नाहीये. धीरजच्या या 2 चेंडूंचं सुद्धा कौतुक करावं लागेल. त्याने पाहिलं की फ्रंट ऑफ द विकेट जर केदार बिर्जे चांगला खेळतोय तो आखूड टप्प्याच्या चेंडूवरती थोडा एक मुवमेंट देण्याचा किंवा त्याच वेळेला फिंगल रोल्स करून मैदानामध्ये मोमेंटम क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामुळे या 2 चेंडूत त्यांनी 3च धावा खर्च केल्यात. हे सुद्धा तेवढंच खरं. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. पण केदार बिर्जेच्या त्या मगाच्या फटक्यांसाठी अनुप पाटील आणि ओमकार लाईट्स यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. धीरजचा पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट. आकाश आपण पाहतोय आकाशला मात्र थोड्या अंशी का होईना मैदानामध्ये स्तब्ध राहावं लागेल किंवा केवळ सिंगल डबल वरतीच कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. हा जो प्लॅन आहे ना जनमान घोटवडे संघाचा तो मैदानात यशस्वी होताना पाहायला मिळालाय. कारण मैदानामध्ये आकाश 360 डिग्रीने खेळतो. तो तुम्हाला फ्रंट ऑफ द विकेट खेळेल, तो स्क्वेअर कट सुद्धा मारेल, तो पुलचे फटके खेळेल, तो हुक सुद्धा छान पद्धतीने करतो, तो फॉलोइंग स्वीप सुद्धा खेळू शकतो. मग हे सगळे जेव्हा फटके खेळतो एखादा फलंदाज तेव्हा त्याच्या अगेन्स्ट गेम अवेअरनेस किती छान आहे ना. त्याबाबत घोटवडेचं कौतुक करत असताना आता मात्र केदार बिर्जे म्हणतोय कौतुकाचे बोल तुम्ही माझ्याबद्दल म्हणा कारण हाही चेंडू सीमारेषे तेहतीस धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर आलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे जेव्हा पहिल्या षटकाचा खेळ संपला एकही धाव आली नव्हती. जवळजवळ 9 चेंडू झाले, 10 चेंडू झाले, 11व्या चेंडूवरती आपल्याला धाव आलेली पाहायला मिळाली. त्या षटकामध्ये वाईडच्या स्वरूपात धाव आली होती. जर काउंट केली तर 11 धावा आल्या होत्या आणि आता या षटकामध्ये 22 धावा आल्यात. आणि ओमकार लाईट्सचे अर्थातच सर्व असणारे अनुप पाटील यांच्याकडून केदार बिर्जेच्या या खेळीसाठी म्हणजे या षटकारासाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. नृपाल शेठ यांच्या समवेत ज्यांचा संपूर्ण संघ अलीकडच्या काळात टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो तो UV स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो.
या संघाचे अर्थात ओनर म्हणूया युवराज पाटील सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही अवधूत पाटील आणि त्यांच्या मित्रमंडळीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. क्रिकेट स्पर्धा आणि क्रिकेट स्पर्धेच्या अनुषंगाने असणारे सारे घटक अवधूत पाटील आणि मित्रमंडळीच्या वतीने या ठिकाणी छान पद्धतीने सजवण्यात आलेले आहेत आणि सर्वच शेतकरी कामगार पक्षाची ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांचे बॅनर या स्पर्धेच्या भोवती ज्या पद्धतीने उभारण्यात आलेले आहेत ती त्या सर्व अर्थातच नामांकित व्यक्तींना देण्यात येणारी मानवंदना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आझाद मैदानामध्ये एक वेगळ्या प्रकारचा खेळ अपेक्षित नेहमी असतो. मगाशी जे आकाश मांजरेकर म्हणाले ना की आझाद क्रीडांगणावरती अनेक खेळाडूंचं एक स्वप्न असतं की या मैदानावरती यावं, या मैदानावरती खेळावं, या मैदानामध्ये आपल्या खेळीमध्ये एखाद्या अविस्मरणीय खेळीचा समावेश असावा. आज विनय पाटीलने ती मैदानात कामगिरी केल्यानंतर केदार बिर्जे त्याच्यावरती पाणी फेडतोय. प्रतिस्पर्धी संघाचा डाव उधळून लावतोय आणि यावेळेला तो उद्ध्वस्त सुद्धा करतोय. सीमा रेषेच्या बाहेर चौथा षटकार ठोकतोय. बाय प्रोफेशन माझ्या मते तो एक इंजिनियर आहे आणि ते रिव्हर्स इंजिनिअरिंग आणि स्ट्रेट फॉरवर्ड इंजिनिअरिंग या दोन्ही प्रकारामध्ये कसं खेळायचं हे आज मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या डोक्यामध्ये तो एक केमिकल लोचा तो निर्माण करतोय आणि म्हणूनच एक गडी बाद 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हा केमिकल लोचा कसा करायचा याचा पूर्णपणे छानसा प्लॅन केदार बिर्जेने मैदानामध्ये सादर केलेला पाहायला मिळाला. पहिले 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर या मैदानामध्ये मॅन ऑफ द मॅच, या मैदानामध्ये उत्कृष्ट गोलंदाज, या मैदानामध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि या मैदानामध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक सुद्धा केदार बिर्जेने घेतलंय. आरसी प्रीमियर लीग मध्ये तर तो सतत मॅन ऑफ द सिरीज असतो, तोच केदार बिर्जे आज मैदानात आहे. याही वेळेला आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला छान पद्धतीने टायमिंग साधलं गेलंय पण तेथे क्षेत्ररक्षक आहे डीपला. आकाशला विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल का नाही. रनिंग बिटवीन द विकेटचं कौतुक करावं किंवा त्याच वेळेला या मैदानामध्ये आणि केदार बिर्जे बांधून परतणार पावलांमध्ये. आकाश स्ट्राईकसाठी येतोय, थोडंसं अनपेक्षित होतं पण यामध्ये केदार बिर्जे बाद होतोय. अफलातून केली होती आणि आज तो ॲग्रेशन मैदानामध्ये पाहायला मिळालं. इथे थोडंसं क्षेत्ररक्षणाच्या बाबत आपण म्हणूया चांगलं झालं असलं तरी विघ्नेशचा मिस गॅदरिंग झाली. मग तिथे 2 धावा पूर्ण झाल्या होत्या आणि अचानक काय कुणास ठाऊक आकाशला असं वाटू लागलं की ही धाव पूर्ण होऊ शकते पण हे मिसअंडरस्टँडिंग म्हणावं लागेल ज्याच्यामध्ये केदार बिर्जे बाद होऊन परतला. एक चांगली खेळी संपुष्टात आली पण आकाश म्हणतोय माझा शो सुरू होतोय त्याच्यावरती हे प्रत्युत्तर सुद्धा येतंय. चेंडू सीमा पार जातोय आणि चौकार येतोय. असोसिएशनचे 8 संघ जे कुरुळ पासून
कुरुळपासून चिंचोटीपर्यंत जे संघ येतात त्याच्यामधला असोसिएशनमधला लॉट्स, ज्याच्यामध्ये काल NSC खानाव संघ पुढच्या फेरीमध्ये 2 सामने जिंकून गेलेली पाहायला मिळाली आणि मग आज कोणता संघ 2 सामने जिंकून पुढे जाताना पाहायला मिळणार. एका बाजूला VCN कुरुळ आहेत जे बॅटिंग करतात मैदानामध्ये, दुसऱ्या बाजूला जयनमान गोटवडे आहे, नाणेफेकीचा कौल जिंकला होता, क्षेत्ररक्षण त्यांच्या वाट्याला आलं होतं, ते क्षेत्ररक्षण करतात मैदानामध्ये. आणि मग विनयने पहिली ओव्हर मेडन केल्यानंतर या मॅचमध्ये थोडं अनपेक्षित सुद्धा घडताना पाहायला मिळालं. म्हणजे अनुज सुद्धा त्याच पावलांवरती पाऊल टाकून गोलंदाजी करत होता. 10 चेंडूंपर्यंत धावही नव्हती, पण त्याच्यानंतर 10 चेंडू निर्धाव गेल्यानंतर धावा किती आल्यात? 3 गडी बाद 46. हीच तर क्रिकेटमधली गंमत आहे आणि हीच तर क्रिकेटमधली लज्जत सुद्धा आहे. रुपेश म्हात्रे आले जरूर, एक धाव तर पळून पूर्ण केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले आणि त्याच्यामुळे रुपेशकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. VCN कुरुळ मैदानामध्ये 10 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर 48 पर्यंत पोहोचलाय. हा सुद्धा एक वेगळा, मी म्हणेन थोडा भीम पराक्रम करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. पण एका बाजूला विनयला माहिती आहे की या धावा पुरेशा आहेत, धावा चेस होऊ शकतात, आपल्याला थोडं एक वेगळं टेम्परामेंट दाखवावं लागेल. कालच्या रात्री थोडा एक वेगळा सामना पाहायला मिळाला होता, पण आज थोडं वेगळं असं काही घडेल का? अनपेक्षित आणि अद्भुत काहीतरी घडावं ही अपेक्षा नेहमी आपली असते, पण तो अलौकिक चित्रपट पाहायला मिळत असताना पूर्वार्धाच्या खेळानंतर उत्तरार्धात काय घडेल हे आपण ऐकू पाहू. पण तत्पूर्वी टॉससाठी जाऊ. मी विनंती करतो निर्भीक आव्हान पुरस्कृत स्मरणिका नौकार, ओके, निर्भीक आव्हान पुरस्कृत नौकार आणि दुर्गा ग्रुप पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट चौल, दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नौकार आणि चौल. हाय हॅलो नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे सन्मान्य अवधूत पाटील पुरस्कृत कुरुळ क्रिकेट मंडळ आयोजित रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये, जिथे आता मात्र नाणेफेक होणार आहे. एका बाजूला निर्भीक आव्हान पुरस्कृत नौखार संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला दुर्गा ग्रुप पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट्स चौल. म्हणजे एका बाजूला हशिकेश माळी असेल तर दुसऱ्या बाजूला अर्थात संतोष दक्षेकर असतील. युवराज यांना आपण विनंती करूयात की या आणि आपण या मॅचची नाणेफेक करून घेणार. चौल संघाचा कॉल आहे. हेड मागितला, हेड पडलाय सुद्धा. अर्थात बाबू दक्षिकर आपल्या समवेत या ठिकाणी पाहायला मिळतात. हे मैदान, ही क्रिकेटची काय सांगशील या मैदानाबद्दल, या स्पर्धेबद्दल? काय ॲटमॉस्फिअर वाटतं रजनी क्रिकेटमध्ये? जेथे अवधूतदादा ऑर्गनायझेशन करतो ते एकदम सर्वोत्तम ऑर्गनायझेशन करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी बोलेन की लाईटची जी त्यांनी व्यवस्था केलेली आहे ती खूप सुंदर केलेलं आहे. मग त्यासाठी मी अनूपला बोलेन की तू चांगल्या प्रकारे तू लाईट केली आणि त्यामुळे बॉल चांगला साईड होतोय, त्यामुळे टुर्नामेंट चांगले होते. क्या बात आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने गेलाय. 4 षटकांचा सामना आहे. नक्कीच ते सर्व टीम जी आहे ती चांगलीच टीम आहे, त्यांना आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. विश ऑल द व्हेरी बेस्ट. हे होते संतोष दक्षेकर. नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि चौल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत असताना क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. वळूयात मैदानाच्या आत, जिथे आता मात्र उत्तरार्धाच्या खेळाला होईल सुरुवात. तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती उपस्थित असणार, किंबहुना ज्यांची उपस्थिती या कुरुळ गावी येणं आणि त्याच वेळेला त्यांच्या उपस्थितीमध्ये क्रिकेट स्पर्धा इथे पाहणं, हे सातत्याने आपल्याला गेल्या 2-3 वर्षामध्ये ज्यांनी सवय लावलेली आहे असे सन्माननीय नृपालशीठ पाटील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. PNP क्रिकेट स्पर्धेचे सर्वेसर्वा, त्याचप्रमाणे PNP ग्रुपचे सुद्धा सर्वेसर्वा असणारे सन्माननीय नृपालशीठ जयंत पाटील यांचा सन्मान होईल. मी विनंती करतोय ओमकार पाटील यांना की आपण अवधूत पाटील मित्रमंडळाच्या वतीने आदरणीय नृपालशीठ पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करायचा व्यासपीठावरती.
या व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती आपल्याला लाभणं आणि अवधूत पाटील यांच्या समवेत त्यांचं असणारं ऋणानुबंधाचं नातं हे सदैव आपल्याला पाहायला मिळालं आहे. हे नातं काही आजचं नाही आहे, हे गेल्या कित्येक वर्षांचं नातं आहे, काही दशकांचं नातं आहे आणि त्याच्यामुळे या नात्याला अधिक वृद्धिगत करण्याचा प्रयत्न नृपाल शेठ पाटील यांच्या वतीने सदैव होताना पाहायला मिळाला आहे आणि त्यानिमित्तानंच आज ते या व्यासपीठावरती उपस्थित राहिले. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण आपल्या कुरुळगावी मनपूर्वक स्वागत करूया. धन्यवाद सन्माननीय नृपाल शेठ, आपण या व्यासपीठावरती उपस्थित झालात. अवधूत पाटील आणि सर्व सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याच वेळेला पाठिंबा देण्यासाठी आपली उपस्थिती, मार्गदर्शन, सहकार्य हे आम्हा सर्वांसाठी नेहमीच अभिमानास्पद असतं. मैदानाकडे आपण पाहतोय जिथे दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. पहिला चेंडू आपण पाहिला तर स्वेर आला होता आणि तदनंतर आपण पाहतो एक चांगलं कमबॅक केदार भिजेसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर या षटकामध्ये 3 विकेट मिळवल्या तर वरद सचिन पाथरे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आहा, काय गोलंदाजी पाहायला मिळते. केदार बिर्जे यासाठी ओळखला जातो. वर्सटाईल गोलंदाजी, व्हेरिएशन गोलंदाजी, ही गोलंदाजी जादुई गोलंदाजी आहे आणि आज केदार बिर्जेने नक्कीच एक चांगली कामगिरी केली आहे. कृपया बाहेर जर कोणी शेकोटी पेटवली असेल तर कृपया ती विझवायची आहे लगेचच. हा देखील आपण पाहतोय चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. ज्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावा येत असतात त्या षटकामध्ये मात्र आज केदार बिर्जे मात्र अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजी करतोय. फलंदाजी करत असताना सुद्धा काय फटकेबाजी केली होती केदारने. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय परंतु इथे झेल ड्रॉप झाले. महत्वाचा क्षणी आपण पाहतोय. बंटी गुगेकडनं झेल ड्रॉप होणं हे कितपत महागात पडेल VCN क्रूळ संघाला ही येणारी वेळ ठरवेल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर एका धावेच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, जिथे पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. अर्थात आतापर्यंत आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. केदार बिर्जेचं कौतुक करावं लागेल कारण का आपल्या घरच्या मैदानावरती खेळ करत असताना आज तो फलंदाजीमध्ये असो गोलंदाजी असो दोन्ही बाजूंमध्ये चांगली कामगिरी करतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय डेड चेंडू असणार आहे. अवधूत पाटील पुरस्कृत आणि क्रूळ क्रिकेट मंडळ आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा. काय आयोजन पाहायला मिळतंय. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर चोरडे संघाने दाखवलेला खेळ अतिशय दर्जेदार पाहायला मिळाला. हा काय गोलंदाजी पाहायला मिळते. विघ्नेश खऱ्या अर्थाने खूप यावर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहिला तर फॉर्ममध्ये आहे, इनफॉर्म बॅट्समन आहे, परंतु आज केदार बिर्जेने नक्कीच एक चांगली गोलंदाजी केली आहे. ज्यावेळी आपण पाहिलं तर विघ्नेश मैदानामध्ये असतो त्यावेळी केदारने नक्कीच एक चांगली गोलंदाजी केली आहे. पूर्णपणे आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये विघ्नेशला पूर्णपणे बॅकफुटला पाठवून दिलंय ते अर्थात केदारने. या षटकातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. स्वयंसेवक पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागतायत त्या अर्थात 6 धावा. 6 धावा जरूर धावफलकावरती लागल्यात परंतु केदारचं कौतुक करावं लागेल अशा कारणासाठी की P1चं षटक आहे. अर्थात पॉवरप्लेच्या षटकामध्ये जिथे धावा खोऱ्याने येत असतात त्या षटकामध्ये मात्र आज केदारने अतिशय चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी केली आहे. अपोजिट संघाचा विचार केला तर दोन्ही फलंदाज हे एक चांगले फलंदाज आहेत. एका बाजूला विघ्नेश असेल, दुसऱ्या बाजूला अनुज असेल, परंतु या फलंदाजांसमोर केदारने अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजी केली आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत मोहरे येतोय. ज्या प्रशांत मोहरेने आपण पाहिलं तर नुकतीच ऑल इंडिया 40+ ओपनची स्पर्धा
अर्थात द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जिथे आरसी ग्रुप अलिबाग या संघाने पटकावलं. एक अलिबागकरांसाठी अभिमानाचा क्षण असेल, कारण का पूर्णपणे ऑल इंडिया ओपनची स्पर्धा ती होती. आज मात्र आपल्या घरच्या मैदानावरती खेळ करत असताना बघूया प्रशांत मोहरेची गोलंदाजी कशा पद्धतीने बहरते. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर जरूर एक षटकार आला होता, परंतु तदनंतर त्याने केलेले कमबॅक हे वाखाणण्याजोगे होतं. आज बघूया या षटकामध्ये प्रशांत मोहरे कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. अपोजिटला आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती डावखोरा फलंदाज अनुज लोहार आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. पूर्णपणे त्याने जाणलं की हा चेंडू चांगला आहे. संयमी खेळ दाखवणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय या चेंडूवरती एक धाव सुद्धा येते. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचणार ते अर्थात बिनबाद 7 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिथे आपण पाहतोय दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, परंतु आता मात्र विघ्नेश स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. विघ्नेशवरती पूर्णपणे जबाबदारी आहे, कारण का विघ्नेशकडे ती कॅपॅसिटी आहे, कौशल्य आहे. कित्येक स्पर्धा या विघ्नेशने गाजवल्यात आणि यावर्षीच्या हंगामामध्ये आपण जर विचार केलात तर जनुमान घोटवडे संघासाठी खेळ करत असताना आज विघ्नेशने नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. सामना फास्ट खेळवायचा मित्रांनो, कारण का 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत, याची नोंद घ्या. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेटचा मारा. चांगला चेंडू आपण पाहतोय. मोठा फटका जरूर खेचायचा होता. क्षेत्ररक्षकाने फेकी सुद्धा चांगली केली. एक धाव तर जरूर मिळणार या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती 8 धावा येत आहेत. बघा सुयोग, आपण पहिल्या सत्राचा विचार केला ना तर असं वाटत होतं की VCN कुरुळ संघ पूर्णपणे ढासळतोय. पहिल्या षटकामध्ये एकही धाव आली नव्हती. काय षटक पाहायला मिळालं विनय पाटीलचं, परंतु तदनंतर केलेलं कमबॅक हे वाखाणण्याजोगे आहे. केदार बिर्जेचं कौतुक त्यासाठी करतोय की नक्कीच त्याने आज खऱ्या अर्थाने आपल्या मैदानावरती एक चांगली फलंदाजी केली आहे. हा चेंडू आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती. अनुजचा मात्र इथे खरपूर समाचार घेतला जातोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर आता मात्र मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय VCN कुरुळ संघ, कारण का काय गोलंदाजी पाहायला मिळते. भन्नाट गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये केदार बिर्जेने दिलेली सुरुवात आणि तदनंतर मात्र या षटकामध्ये प्रशांत मोहरे सुद्धा आपल्या गोलंदाजीचा क्लास दाखवतोय, दर्जा दाखवतोय. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेचायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये, परंतु जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक पोहोचेल, फेकी होईल, तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना येथे मात्र फलंदाज अनुज लोहार बॅक टू दी पविलियन. पहिला धक्का लागेल जनुमान घोटवडे संघाला. मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब आपले नावे केला आहे आणि पहिल्या सत्रामध्ये काय भन्नाट गोलंदाजी केली असा विनय पाटील मैदानामध्ये येतोय. विनय पाटील वरती आता मात्र आशा आहेत जनुमान घोटवडे संघाच्या, कारण का विनय पाटीलकडे नक्कीच ते कौशल्य आहे. मग फलंदाजी असेल गोलंदाजी असेल दोन्ही बाजूंमध्ये त्याने नक्कीच एक चांगली कामगिरी केली आहे. परंतु आज आपला संघ आता मात्र अडचणी सापडलाय, बॅकफुटला सरकलाय. त्यामुळे नक्कीच इथून पुढे आपण पाहिलं जे मागे झालं ते विसरायचं आहे आणि आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल जनुमान घोटवडे संघाला. षटकातील पुढील चेंडू फिरवलेला चेंडू आपण पाहतोय, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती जाईल तोपर्यंत चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी
आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते आहे आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार ती अर्थात 15च्या घरापर्यंत. मयूर जाधव जर आपण कुठे असाल तर कृपया संपर्क साधायचा आहे. फिरवलेला चेंडू आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. कापला रस गरू लाग लागो लिंबू कापला रस गरू लाग. फलकावरती धावा लागल्यात 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि या षटकामध्ये मात्र 15 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रशांत मोहरे याने. हे षटक खूप महत्त्वाचं होतं कारण का या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. ते अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात जनमान घोटवडे संघाला. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 28 धावेची गरज असणार ते अर्थात जनमान घोटवडे संघाला. प्रति षटकामागे आपण पाहिलं तर 14च्या सरासरीने धावसंख्या जमा करायची आहे. सन्माननीय आपण पाहतोय गणेश पाटील आणि सुरेश पाटील अशोक पाटील आणि गणेश पाटील आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा त्याचप्रमाणे उमेश पाटील माजी सदस्य ग्रामपंचायत कुरुळ आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मैदानाकडे वळूया जिथे आपण पाहतो हाय व्होल्टेज मॅच अर्थात ग्रामीण गटातून दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आजच्या दिवसातील. बंटी घुगे येतोय नवीन गोलंदाज षटक क्रमांक 30 घेऊन. बघा या षटकामध्ये बंटी कशा पद्धतीने कामगिरी करणार कारण का हे षटक खूप महत्त्वाचं आहे. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धावा जेव्हा करायच्या आहेत घोटवडे संघाला अशा वेळी विनय पाटील काय करणार मैदानामध्ये. चांगला चेंडू आपण पाहतोय हलक्याच बाटने खेळायला फटका जिथे आकाश पाटील तैनात पाहायला मिळतोय. चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय. या चेंडूवरती एक धाव तर जरूर येते आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे VCN कुरुळ संघ. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे कारण का 15 मिनिटांमध्ये तिसरं षटक हे पूर्ण झालं पाहिजे. फुलटॉस चेंडू झेल होणार का. झेल जरूर घेतलाय परंतु पंचांनी कळवलं की रिव्ह्यू घेतला जाईल या चेंडूसाठी की हाईट आहे की नाही. फेअर डिलिव्हरी आहे फलंदाज बाद. आश्रयाला परतलाय. मोठा धक्का लागेल तो अर्थात जनुमान घोटवडे संघाला. इथून पुढे आता मात्र कठीण होत चाललंय ते अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघाला जनुमान घोटवडे संघाला. राजेंद्र बिर्जे आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये मनीष खंडागळे आपण पाहतोय. ज्या मनीषने आपण पाहिलं तर या मैदानावरती मागील महिन्यामध्ये अर्थात इथे
मॅन ऑफ द सिरीजचा किताब आपल्या नावे केला असा मनीष खंडागळे आपण पाहतोय, जिथे ग्रामीणची स्पर्धा होती, परंतु हा देखील फलंदाज एक चांगल्या पद्धतीने आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. मग गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, परंतु आज मात्र धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं, सॉरी 10 चेंडू आणि विजयासाठी 10 चेंडू आणि विजयासाठी 27 धावेची गरज आहे. ती अर्थात जयनुमान घोटवडे संघाला. बंटीने नक्कीच या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी केली, परंतु 11 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. 4 मिनिटं बाकी आहेत हे षटक पूर्ण करण्यासाठी. याची नोंद घ्यायची आहे VCN कुरुळ संघ. अन्यथा एक एक्स्ट्रा खेळाडू हा 30 यार्ड सर्कलमध्ये अंतिम षटकामध्ये घ्यावा लागेल. आले आले आपण पाहतोय मोठा फटका खेचायचा होता. क्षेत्ररक्षक प्रशांत मोरे खाली, टिपलाय झेल, फलंदाज मनीष खंडागले बॅक टू दी पॅव्हिलियन. आणखीन एक धक्का गोटवडे संघाला. आता मात्र आपण पाहतोय बंटी घुगेने केलेली गोलंदाजी ही चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. ज्या बंटीने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कालच्या स्पर्धेमध्ये अर्थात कालच्या रात्रीमध्ये गाव टू गाव लॉर्ड्सच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु बंटी त्यासाठी ओळखला जातो मित्रांनो. कमबॅक कसं करायचं हे असं करायचं आहे मित्रांनो, कारण का महत्त्वाच्या सामन्यामध्ये तो टिचून मारा करतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 गडी बाद 22 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि 3 चेंडूंचा आत्तापर्यंत खेळ पूर्ण झालाय. 9 चेंडू आणि विजयासाठी इथून पुढे जनुमान घोटवडे संघाला 27 धावेची गरज. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे प्रसाद म्हात्रे. फेकी सुद्धा आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती अर्थात 23 पर्यंत. 8 चेंडू आणि विजयासाठी 26 धावेची गरज आहे. हे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज बंटी याचा डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न, गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, परंतु एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. बंटीचं कौतुक करावं लागेल. पूर्णपणे आपण पाहतोय जिथे 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 28 धावेची गरज होती, अर्थात प्रति षटकामागे 14च्या सरासरीने धावसंख्या जमा करायची होती, परंतु या षटकामध्ये आता मात्र केवळ 3 धावा खर्च केल्यात. कंजूसी मारा पूर्णपणे धावांसाठी आता मात्र संघर्ष करायला लागलाय घोटवडे संघाला. अंतिम चेंडू या षटकातील. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर 4 धावेसाठी. वरती धावा लागतात 28 धावा. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 21 धावेची गरज. बघूया कोण जिंकणारा सामना. VCN कुरुळ संघ जिंकणार की जयनुमान घोटवडे संघ जिंकणार. नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय प्रसाद म्हात्रे उर्फ पिंट्याला. 6 चेंडू 21 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय, त्यामुळे 21 धावा कराव्याच लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. अवधूत पाटील आणि कुरुळ क्रिकेट मंडळ आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन आपण पाहतोय आणि या स्पर्धेचं आपण पाहिलं तर ही दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील आपण पाहिलं तर तिसरा सामना, अर्थात दुसऱ्या फेरीतील पहिला सामना ग्रामीण गटातून, तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय गाव टू गाव फॉर्मॅट्समधून
चौल विरुद्ध नौखार या दोन संघादरम्यान लढत नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी जाऊया मैदानाकडे. अर्थात स्लॉगरचा षटक घेऊन प्रसाद म्हात्रे आलाय. षटकातील पहिला चेंडू राईट ऑफ द विकेट. पहिला चेंडू इथून मात्र आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या टप्प्यावरती पडलाय. कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मोठा फटका खेचायचा होता, परंतु तिथे चेंडूनी बॅटचा मात्र संपर्क पाहायला मिळत नाहीये. चांगली सुरुवात आपण पाहतोय. हेच खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे मित्रांनो, जिथे आपण पाहिलं तर विजयासाठी 49 धावांचं टार्गेट सेट केलं होतं VCN क्रूळ संघाने, आणि आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू 21 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. जिथे एकच धाव होती तिथे मात्र 2 धावा जरूर आल्यात. या 2 धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती अर्थात 30च्या घरामध्ये. 30 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही आपण पाहतोय 19 धावांची गरज आहे. येणारे 4 चेंडू विजयासाठी 19 धावेची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. बघूया या चेंडूवरती मैदानामध्ये काय घडतंय. प्रसाद म्हात्रे मात्र आज चांगली कामगिरी करतोय असं म्हणत असताना नक्कीच मोठा फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. टिपलाय झेल प्रशांत मोरे याने आणि फलंदाज विनय पाटीलची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज आदेश येतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 4 गडी बाद 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि 3 चेंडू विजयासाठी आता मात्र 19 धावेची गरज आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. प्रसाद म्हात्रे आज पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर थोडासा लेट आला होता फलंदाजीला, परंतु गोलंदाजी करत असताना एक चांगला, परंतु आदेशने आले आपण पाहतोय एक चांगला फटका लागवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आकाश तिथे तैनात. पकडलाय झेल आणि फलंदाज आदेश सुद्धा आल्या तंबूच्या माघारी. तर बॅक टू बॅक आपण पाहतोय दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. या चेंडूवरती जर विकेट आली तर पिंट्यासाठी ओमकार पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. शेवटचा चेंडूवरती झेल मात्र ड्रॉप झालाय, परंतु इथे मात्र सामना जिंकलाय तो अर्थात VCN क्रूळ संघाने. VCN क्रूळ संघाचं हार्दिक अभिनंदन, तसंच पराभूत संघाचं देखील हार्दिक आभार. आणि नो डाऊट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याने फलंदाजी करत असताना तब्बल 4 षटकार अर्थात 9 चेंडूंमध्ये 27 धावा ठोकल्या, आणि गोलंदाजी करत असताना ज्या P1च्या षटकात धावा येत असतात त्या षटकामध्ये कंजूसी मारा करणारा अर्थात केदार बिर्जे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तत्पूर्वी विनंती करतो, आपण इथे काही सत्कार घेतोय. अशोक पाटील आपण पुढे यायचं. अशोक पाटील आपल्या हस्ते सत्कार करायचा आहे. अशोक पाटील. केदार बिर्जेसाठी आणखीन एक पारितोषिक आलेलं आहे. तेजराज पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. त्यानंतर विनय पाटील आपला सुद्धा एक कॅश प्राइज आलेला आहे, जे निर्धाव षटक हाताळलं त्यासाठी महेंद्र मामा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. आपण ते कलेक्ट करायचं आहे.
हॅलो हॅलो अशोक पाटील यांना विनंती करतो आपल्या हस्ते पुढील सन्मान घ्यायचे आहेत. पहिले सत्कार मूर्ती जे आपले चंद्रकांत पाटील यांना विनंती करतो. आपला पहिला सन्मान होईल. चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील यांचा सन्मान होईल इथे. अशोक पाटील यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर सुजित पाटील आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. पुढचे सत्कार मूर्ती सुजित पाटील आपला देखील सन्मान होईल. मी अशोक पाटील यांनाच विनंती करतो सुजित पाटील यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे.